मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले शिंदे साहेब नाहीत. नाही, नक्कीच आरोपी न सापडणं ह्यामध्ये काही त्याच्यामध्ये ज्या काही यंत्रणा किंवा त्या इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने किंवा जे काही गुप्तहेर आमचे जे आहेत पोलीस डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडनं त्याचा तपास घेणं हे चालू आहे. परंतु न सापडणं नक्कीच ही चिंतेची बाब आहे. परंतु मला वाटतं आज ना उद्या ती व्यक्ती सापडेल आणि योग्य तो न्याय संतोष देशमुखांना मिळेल. संतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवान मेळाव्याची जात आहे म्हणून त्या ठिकाणी ते पुरावे आहेत आरोपींच्या विरोधात ते देऊन आपल्यासाठी न्याय मागण्याचा प्रयत्न ते करणार आहे. नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अन्न औषध प्रशासनाकडे अनेक जागा रिक्त आहेत. अन्न औषध प्रशासनाकडे गाडी नाही आणि ज्या त्रुटी आहेत त्या कशा भरून काढणार. काही दिवसांपूर्वीच ज्या वेळेला आम्ही आमच्या विभागाचा आढावा घेतला, आमचे मंत्री महोदय झिरवळ साहेबांनी देखील या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा एकत्र आढावा घेतल्याच्या नंतर सन्माननीय वित्तमंत्री अजितदादांकडे आमची बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये खास करून अगदी 3 महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत हे खातं संबंधित आहे. आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये आपण जे आपण जेवतोय, आपण जे खातोय किंवा औषधं आपण जी घेतोय ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने भरती करणं ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. आणि प्रशासनाला जे काही अधिकारी आमचे आहेत त्यांना ताकद देणं, कारण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. आणि ही वाचना आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांकडे केल्याच्यानंतर त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. किंबहुना MPSCच्या मार्फत फूड इन्स्पेक्टर्स ह्यांची भरती देखील झालेली आहे. ट्रेनिंग पिरियड आता काही दिवसांनी चालू देखील होईल. पुढच्या 2 ते 2.5 महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 190च्या दरम्याने नवीन फूड इन्स्पेक्टर हे जॉईन होत आहेत आणि त्याच धर्तीवरती ड्रग इन्स्पेक्टर्स देखील त्याची देखील भरती लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती देखील पदही भरली जातील. बघा, शिंदे साहेबांनी हा उठाव करत असताना कधीच मुख्यमंत्री पदाचा विचार केला नाही. मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले शिंदे साहेब नाहीत. या उलट बाळासाहेबांचे विचार सोडून, शिवसेनेचे मूळ विचार सोडून काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी उद्धवजींनी फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच केली होती. त्यांना पक्षाची काही देणं घेणं नव्हतं, त्यांना विचारांशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांना शिवसैनिकांच्या मनामध्ये काय हे विचारणं देखील त्यांच्या मनामध्ये कधी आलं नाही. आणि म्हणून अशा संजय राऊतांनी उद्धवजींबद्दल त्यांनी बोलावं की त्यांनी मुख्यमंत्री पद त्यावेळेला का स्वीकारलं होतं, त्यांनी महाविकास आघाडी का निर्माण केली होती, उद्धवजींनी हा पुढाकार उद्धवजींनी का घेतला होता, असा प्रश्न मला वाटतं संजय राऊत साहेबांनी जर का कधी उद्धवजींना विचारला तर नक्कीच त्यांना त्यांच्या मनासारखं उत्तर मिळेल.